जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. हे बघा सर, इथून आता आपण रायगड किल्ल्याची माहिती स्टार्ट करू. कृपया माहिती घेतेवेळी मध्ये काय बोलू नका. काही प्रश्न असतील माहिती झाल्यानंतर विचारा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव पप्पू आवकीरकर आहे. आता आपलं आगमन रायगड किल्ल्यावरती झालं रोपवे प्रकल्पाने. ही रायगड किल्ल्याची मागची बाजू आहे बघा. रायगडावरती 96ला रोपवे बांधला गेला. गडाची समोरची बाजू पुढे 2000 पायऱ्या आहेत. रायगड किल्ला पायी चढल्याशिवाय गडाचं महत्त्व कळत नाही बघा. 100 पायऱ्या चढले तर आपल्याला श्वास घ्यायला लागला. जेव्हा आपण गाडी पार्किंग केली आणि गड पाहिलात तर पूर्ण धुक्यातून डोंगर दिसला बघा. पण गडावरती पोहोचल्यानंतर बांधकामं दिसतात. रायगड पायी चढताना तटबंदी लागते. रायगड किल्ल्याची हाईट पायथ्यापासून टोकापर्यंत 1375 फूट आहे. समुद्र सपाटीपासून हा गड 2851 फूट उंचावरती आहे. रायगड किल्ल्याच्या चारी बाजूने सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहेत. पण एकही डोंगर रायगड किल्ल्याला जॉईन नाही आहे. आपण कोकणात फिरतोय. ह्या खालच्या भागाला जावळीचं खोरं बोलतात. आपल्या राजाने जावळीच्या मोऱ्यांकडनं हा डोंगर घेतला होता 15 मे 1656ला आणि या डोंगराचं नाव रायगड दिलं. जावळीचा मोरे आदिलशाचा सरदार होता बघा. रायगड 1200 एकरचा गड आहे. या गडाचे इंजिनियर आहेत सेवेचे ठाई तत्परकर हिरोजी इंदुलकर. या बांधकाम प्रमुखाने रायगडावरती 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्या बांधल्या पाण्याच्या. गड बघताना विचार पडतोय दगड त्याने आणले कुठून. हे दगड बाहेर आणणे शक्य नाहीये. हा डोंगर कापला, तलावाची निर्मिती केली, लाकडी छप्र, मातीची कौलं, पैठणी कापड होती गडावर. पण आज हा गड पडक्या इमारतीमध्ये पाहायला मिळतो. सगळे किल्ले महाराजांचे असेच आहेत. तोरणा, राजगड, विशालगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, कुलाबा. तुम्ही राजस्थानमध्ये कधी गेलात तर तिथले किल्ले सुरक्षित आहेत. राजपूत राजे शरण गेले, इतिहासात म्हण आहे. अंधाराला घाबरत नाही, आबळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे. महाराजांच्या मृत्यूनंतर 150 वर्षानंतर ती ब्रिटिश आले 18व्या शतकामध्ये. म्हणजे पेशव्यांनंतर इंग्रज आले. रायगडाच्या दक्षिण बाजूला डोंगर आहे खाली पोटल्याचा. आता धुक्यामुळे तो डोंगर आपल्याला दिसत नाही. त्याच्यावर ते तोफा चढवल्या. कर्नल पॉर्थर, मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्याने दारुगोळे उडवले आणि 11 दिवसामध्ये हा गड जाळला. कल्पना करा रायगड किती भव्य असेल, बेलाग असेल आणि बुलंद असेल. आता ज्या गेटमधनं चाललोय आपण त्याचं नाव मीना दरवाजा आहे. मीना म्हणजे पालखी. पूर्वी रूम वगैरे काही नव्हते, इकडे गार्डन असावं. राजघराण्यातल्या स्त्रिया आपल्या महाराजांना